सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी गोविंदा संतोष झालटे, प्रांत विधी विद्यार्थी प्रमुख. आपल्या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समरसता दिवस आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमध्ये शब्दसुमनांनी स्वागत करतो. दरवर्षी 14 एप्रिलला अखिल भारतीय अधिवक्ता परिषद मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ समरसता दिवस साजरा केला जातो. तसेच मागच्या वर्षी 2023 अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताद्वारे समरसता दिनानिमित्त 6 दिवसांची ऑनलाईन लेक्चर सिरीजचे आयोजन करण्यात आले होते. श्रोते ही लेक्चर सिरीज या युट्यूब चॅनलवर बघू शकतात. आजच्या या व्याख्यानचे व्याख्याता म्हणून लाभलेले पद्मश्री डॉक्टर मिलिंदजी काबळे तसेच व्याख्यानचे अध्यक्ष अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चे राष्ट्रीय सचिव माननीय ॲडव्होकेट अंजलीताई हेळेकर हे आपल्याला आज व्याख्यानासाठी लाभलेले आहेत. व्याख्यानाकडे पुढे वळताना मी सर्व मान्यवरांचा परिचय करून देतो. सर्वप्रथम आजच्या व्याख्यानचे व्याख्याता यांचा अल्प परिचय. पद्मश्री मिलिंदजी कांबळे यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1967 ला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका चाबोळी गावात झाला. मिलिंदजी यांचे वडील प्रल्हादजी कांबळे हे शिक्षक होते आणि त्यांच्या सेवा काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होत असे. त्यामुळे मिलिंदजी यांचे शिक्षण लातूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण व शहरी भागात झाले. SSC बोर्डाच्या परीक्षेनंतर त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी नांदेडच्या महाविद्यालयातून उत्तीर्ण केली. ते केवळ सिव्हिल इंजिनियर नसून एक उद्योजक, धोरणा निर्मिता आणि दलित इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मिलिंदजी यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरीपैकी एक म्हणजे DICCI ची स्थापना. हे भारतातील पहिली अशी संस्था आहे ज्याची स्थापना दलित समाजातील लोकांमधून उद्योजक निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करते. याची स्थापना नोकरी देणारे नोकरी शोधणारे नाही या ब्रीद वाक्याने करण्यात आली आहे. 19 वर्षापासून देशातील SC/ST उद्योजकता विकास इकोसिस्टम निर्मितीमध्ये DICCI ही सर्वोच्च उद्योग संस्था आहे. त्यांचे अंतिम उद्देश या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे होण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. DICCI चे विविध राज्यांमध्ये 32 आणि आंतरराष्ट्रीय 7 अशा शाखा आहेत. 2001 मध्ये मिलिंदजी यांनी भारतातील दलितांचे तारणहार यांना समर्पित असलेली पहिली वेबसाईट देखील बनविली. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 2013 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून उद्योग रत्न पुरस्कार, 2011 मध्ये भीमरत्न पुरस्कार. वर्तमानमध्ये मिलिंदजी DICCI चे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मूचे चेअरमन बोर्ड ऑफ गव्हर्नन्स, तसेच राष्ट्रीय SC/ST हब MSME मंत्रालयाचे सल्लागार मंडळ अध्यक्ष, तसेच वित्त समिती EDII चे अध्यक्ष, तसेच भारतीय उद्योग परिसंघ, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर पुणे, तसेच राष्ट्रीय सांस्कृतिक निधी, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय, तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क, त्याचबरोबर इंडो फ्रेंच CEO फोरमचे सदस्य देखील आहेत. मला मिलिंदजी सारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. पुढचा परिचय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अंजलीताई हेळेकर यांचा अल्प परिचय. ताईंकडे सध्या अखिल भारतीय अधिवक्ता परिषदची राष्ट्रीय सचिवची जबाबदारी आहे. ताई 1995 पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त उपाध्यक्ष आहेत. तसेच ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चे क्षेत्रीय संयोजक ॲडव्होकेट संजीवजी भास्करराव देशपांडे यांचा अल्प परिचय. संजीवजी यांचे जन्मस्थान जालना असून त्यांचे महाविद्यालय पर्यंतचे शिक्षण जालन्यात झाले आहे. ते क्रांतीसूर्य सावरकर चे ग्रंथकर्ते ॲडव्होकेट भास्करराव देशपांडे यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. ते बालवयापासूनच संघ स्वयंसेवक असून त्यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम देखील केले आहे. त्यांनी लॉची पदवी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून उत्तीर्ण केली. संजीवजी 1989 पासून मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ संभाजीनगर आणि जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करतात. 2014 ते 2020 दरम्यान संजीवजी असिस्टंट सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांताचे अध्यक्ष यांचा अल्प परिचय. ॲडव्होकेट श्रीकांतजी अद्वंत सर माननीय मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ संभाजीनगर येथे गेल्या 34 वर्षापासून वकिली करत आहेत. तसेच ॲडव्होकेट श्रीकांतजी अद्वंत 1956 पासून स्थापन झालेल्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय व श्रीमती इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. एवढेच नाही तर आर्य चाणक्य या शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन मंडळात सरकोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे देवगिरी प्रांताध्यक्ष हे छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे शैक्षणिक समितीचे सदस्य देखील आहेत. व्याख्यानात पुढे वळता मी आदरणीय ॲडव्होकेट श्रीकांतजी अद्वंत यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. Our speaker for today, Padmashri Dr. Milindji Kamleji, National Secretary Adhivakta Parishad Advocate Anjali Tai, Sanjeevji Deshpande Senior Advocate, Mahamantri Adhivakta Parishad Devgiri Prant Advocate Sangeeta Tai Bagul, respected office bearers of Adhivakta Parishad and all Adhivaktas. On the occasion of Samarastha Divas, Adhivakta Parishad Devgiri Prant has arranged the lecture on the topic Economic Conspectus of India by Dr. B.R. Ambedkar, who is one of the eminent personalities of 20th century. He has struggled to lead the Indian society on the path of liberty, equality, and fraternity. His contribution to Indian society is innumerable and immeasurable. His views and ideas as an economist are very much relevant to the present context of Indian economy as well. Dr. B.R. Ambedkar was an intellectual, a philosopher, a patriot, a social reformer, a scholar, a writer, a constitution maker, an economist, and one of the famous lawyers and a feminist. He was a great economist with insights in almost all the economic aspects of people's life. What made him a great economist was his humanitarian and well-balanced approach on various economic issues. Dr. Ambedkar strongly believed that agricultural productivity depended to a large extent on the progress of industrialization. The range of his work in economics was indeed very extensive. He contributed in many areas like public finance, monetary economics, labor economics, and agriculture economics, etc. As an economist, Dr. Ambedkar fundamentally thought of the country's development by eradicating property, elimination of inequalities, and ending the exploitation of masses. In the context of Indian economy development, he expressed that development should be associated with women empowerment. According to Dr. Ambedkar, women should be given equal rights and status, as only then
They could participate in the developmental process for economic empowerment. Obviously, the population is a hurdle for development. Dr. Ambedkar's view in terms of it was to implement family planning for reducing the population for economic development. Consequently, the government of India adopted it as a national planning. As a social thinker, political leader, economist, and as a leader of modern India, Dr. Ambedkar made his mark in every sphere of the society. He advocated three important traits: educate, organize, and agitate. The distinguishing feature of his economic philosophy was that it was completely people and welfare oriented. He popularized the slogan Bahujan Hitai, Bahujan Sukhai. He was of the opinion that all the economic policies must be people oriented and should ensure the highest welfare of the people and especially that of the vulnerable. During his student life, Dr. Ambedkar was highly intellectual and prolific student. He was the first Indian to obtain PhD in economics from abroad. He was also the first South Asian to earn double doctorates in economics from both London School of Economics UK and the Columbia University USA. He was a well-trained economist of his times. Dr. Ambedkar's thesis at the London School of Economics was the problem of the rupee, its origin, and its solution. In his Columbia University dissertation on the evolution of provincial finance in British India, Dr. Ambedkar analyzed the colonial financial system and the center-state financial relations. He explained the problems with the centralization of government finance and unproductive expenditure by the government. Dr. Ambedkar talked about diarchy, where the central collected the revenue while the provinces were responsible only for expenditure. While the provinces were responsible only for expenditure, he argued that each level of government should raise its own revenue for its expenditure. Dr. Ambedkar, as a political economist, brought books on public finance which include The Problem of Rupee, Origin and Its Solution, written in 1923, The Evolution of Provincial Finance in British India, written in 1925, in which he wrote about the origin, development, and the mechanism responsible for the provincial finances in British India. In his book, he covered the range of period from 1833 to 1921 and also discussed the problems of unification of government finances in India from the period 1833 to 1871. The theories of Dr. Ambedkar are incorporated in many sectors of economy. Caste system, according to him, created a major hurdle in the economic growth and the development of the country. He wanted that social status and the access to resources should be provided equal to men and women. Dr. Ambedkar talked on improving the quality of life for both men and women. His great contribution in the field of economics, law, sociology, anthropology, philosophy, history, political science, and the never-ending list are recognized and appreciated. Dr. Ambedkar started his illustrious career as an economist and went on to end up as an Indian polymath, having professional expertise as a jurist, journalist, a politician, and a social reformer. Dr. Ambedkar believed that water resources and management should not exclusively be a state subject. He suggested that water-related projects should come under the central government. This will help in avoiding the problem of water disputes between various states and ensure fair distribution
and sharing of the water. The main objectives for implementation of new water policy were to control floods, transfer water to drought-prone regions, to make irrigation facility available, to control famines, and to solve the problems of power supply. The first multi-purpose River Valley project initiated by him was Damodar Valley project in Bengal and Bihar. There were also projects which were implemented by him: Bhakranangal Dam, Hirakud Dam, Sone Valley projects are the examples of Dr. Ambedkar's initiative. The water policy implementation was with a view to use water resources available in the country in an optimal way. He knew that the problems of floods, famines, power shortage, irrigation and droughts faced by the country could only be solved by multi-purpose projects. Dr. B.R. Ambedkar also outlined an ideal for public expenditure in what is known as Ambedkar's Canon of Public Expenditure. He called for a qualitative analysis of public expenditure and not just a qualitative one, where public money can be spent on unproductive expenditure. He argued that public expenditure should be based on the principles of faithfulness, wisdom, and economy. Dr. Ambedkar was one of the first Indians to undergo formal training in economics and practice it professionally. Dr. Ambedkar's contribution in agriculture sector had played a pivotal role for upliftment of downtrodden classes from the shackles of upper classes. In this regard, Dr. Ambedkar strived a lot for providing social justice to his masses. In other words, he emphasized a lot on land reforms, such as providing land to landless farmers by preventing further fragmentation of land holdings to increase productivity of this sector. In his essay on farming and farm holdings, Dr. Ambedkar suggested solutions for solving the problems of India's agricultural sector at a relevant time. But his ideas on India's agricultural economy continue to be relevant even today. Dr. Ambedkar said that lower productivity of agriculture in India was mainly due to small size of land holdings. He argued for consolidation of land holdings in bigger units which could be managed by the state or farmers' cooperatives. Bigger land holdings would be efficient in production and could reduce cost of production and achieve economics of scale. He was of the firm opinion that the hidden unemployed labor in the agricultural sector should be used in industrial sector. A committee was set up in 1917 to review the land holding system and to increase land productivity. The committee suggested that the state should acquire the land holding from private players, small farmers, tenants, and mortgagees, and pay them the compensation for it, and then distribute this land to their original cultivator in right size in ethical way. Dr. Ambedkar posited industrialization as the answer to India's agricultural problem. Industrialization of India is the soundest remedy for its agricultural problems. Dr. Ambedkar strongly believed gold standard would provide some sort of currency stability to developing countries like India, and in his thesis, The Problem of Rupee, he provided even enough statistical evidence to defend that in the Indian context, prices varied much under the gold exchange standard than under classical gold standard. He put forward the idea that the plan of currency to be sound must be both economical and secure. In the present economic context, where the governments around the world are engaged in fiscal irregularity, unchecked government expenditure,
unbridled growth of government deficits and their automatic monetization, the requirement for a successful limitation on liquidity creation is as important and relevant today as it was then. Dr. Ambedkar was a genius, and his contribution in the field of monetary economics is widely recognized and accepted. Speaking of Dr. Ambedkar on the eve of his 132nd birth anniversary, the Honorable Chief Justice of India, Dr. D.Y. Chandrachud said, and I quote, "We have a true icon for our reference. All his words, whether it was in the Constituent Assembly or in his own writing, are as significant today as they were in those times." It speaks about the great vision of Dr. Ambedkar that he not only envisioned society for then when he was speaking, but also for the future as well. Dr. Ambedkar's thoughts are timeless message not only to our own countrymen, but to the humanity as a whole. They are not his imaginations and illusions, but are the thoughts of deep study of historical, political, socio-economic realities of the life. Dr. Ambedkar firmly asserted that honesty in every walk of life was the primary requirement for the successful implementation of the Constitution of India. He prophesied that when there would be honesty and integrity amongst the people, the Constitution of the country would be a successful. Looking to the philosophy propounded and canvassed by Dr. B.R. Ambedkar, it can be said for sure that humanism is the soul of his enunciations. The expectations he has registered from the mortal man are immortal and eternal in nature. However, we should strive to be worthy of it in any given state and live to his hopes and inch towards achieving the country of his dreams. I now request the Honorable Speaker to address us. Thank you very much. Thank you so much. धन्यवाद सर. आपण सर्वांइतकाच मी देखील माननीय मिलिंदजींना ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. तरी मी माननीय मिलिंदजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. यस, धन्यवाद. थँक यू गोविंद. अधिवक्ता परिषदेच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अंजलीताई हेळेकर, राष्ट्रीय सचिव अधिवक्ता परिषद ॲडव्होकेट श्रीकांतजी अद्वैत, ॲडव्होकेट देशपांडे, ॲडव्होकेट संगीता बागुल आणि उपस्थित सर्व यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या एक अतिशय महत्त्वाच्या पैलूवरती आपण चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं म्हणजे थोडस जर मागे जाऊन बघितलं तर 2000 साली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती पहिली वेबसाईट बनवली होती आणि 2000 साल हे नुकतंच इंटरनेट आणि असं सगळं युग सुरू झालेलं होतं आणि त्या काळामध्ये जगातली सगळ्यात मोठी वेबसाईट म्हणून जिचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली अशी ती वेबसाईट ती मी बनवली आणि ती वेबसाईटचा जे टायटल होतं ते द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर या नावाने, आणि ते 6 डिसेंबर 2001 ला दिल्लीमध्ये तेव्हाचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्या वेबसाईटचं उद्घाटन झालं होतं. ही गोष्ट मी याच्यासाठी सांगतोय कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल
आपणाला खूप सारी माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांचं विविध क्षेत्रामधलं कार्य, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला जो एक प्रमुख आस्पेक्ट जो होता तो म्हणजे ही वॉज द इकॉनॉमिस्ट. त्याच्यावरती फारशी काही चर्चा ही झालेली नव्हती. एक 2000 सालचा मी विषय सांगतोय आणि म्हणून तो एक फोकस ठेवून पूर्ण बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर आणि माझ्या लक्षात असं आलं की हा एक दुर्लक्षित पैलू आहे ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पाहिजे. आणि या हेतूनी ती एक मोठी वेबसाईट प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ती देशाला अर्पण झाली आणि ती झपाट्याने जगभर ती बघितली गेली. आठवडाभराने ती क्रॅश झाली कारण इतकं हेवी ट्रॅफिक त्या साईट वरती आलं. तर तो एक जमाना होता. तर मेन फोकस जो होता तो द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर. जर आपण आता या विषयाचा जर मागोवा घ्यायचा झाला तर आत्ताचे जे वक्ते होते खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व आर्थिक विषयाला स्पर्श केलेला आहे इंग्लिश मधून. तर मी तेच समजा मराठीमधून मी आपल्याशी बोलणार आहे, जे मी ठरवलेलं आहे की मराठीतून बोलायचं. तर तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर सगळं शिक्षण बघितलं तर बेसिकली ही वॉज द स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स. आता तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची BA ची जी डिग्री आहे ही मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी डिग्री आहे एल्फिस्टन कॉलेजच्या मुंबई विद्यापीठाची ती सुद्धा अर्थशास्त्रातली आहे. आणि मग त्यानंतर त्यांना सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली आणि स्कॉलरशिप दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकण्यासाठी अमेरिकेला गेले. आता तुम्हाला सांगतो खरं म्हणजे तो काळ हा इंग्लंडला जाण्याचा होता. आपल्याकडची खूप सारी लोक हे केम्ब्रिज आणि या सगळ्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात जायचे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये जायचं ठरवलं. तुलनेने त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यावेळेस बोटीने जावं लागायचं, तेव्हा खूप वेळ लागायचा. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिपवरती ते अमेरिकेत गेले आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामधून बाबासाहेब आंबेडकरांना MA मध्ये 2-3 डिग्र्या आहेत आणि एक PhD अशा ह्या 2 डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांना त्या विद्यापीठाच्या मिळालेल्या आहेत. आता याच्यामध्ये जी MA ची जी डिग्री आहे बाबासाहेबांना मिळालेली ती डिग्री आहे ईस्ट इंडिया कंपनीची अर्थ आणि प्रशासन नीती, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे आपल्याकडे आपण जर बघितलं ते आपण असं म्हणतो की भारतामध्ये ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य आपल्यावरती केलं, तर त्याच्यातले पहिले 75 वर्ष जे आहे ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून राज्य केलं आणि पुढचे 75 वर्ष ब्रिटिशांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणून भारतावरती राज्य केलं. आता बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या दोन्ही विषयाचा अतिशय स्टॅटिस्टिकल असा सगळा स्टडी प्रबंध त्याच्यामध्ये केलेला आहे. तर आता हा जो पहिला ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भामधला जो सगळा विषय आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात त्या प्रबंधामध्ये की ईस्ट इंडिया कंपनी ही भारतीयांकडून अतिरिक्त कराच्या माध्यमातून भरपूर पैसा गोळा करते आहे आणि तो पैसा भारतामध्ये सेवा सुविधा उत्पन्न करण्याच्या ऐवजी ते त्यांच्या पूर्वेकडच्या ज्या वसाहती आहेत त्याच्यावरती तो अधिक खर्च करते आहे. म्हणजे हे एका अर्थाने या देशामध्ये ब्रिटिशांचं सरकार होतं आणि ह्या ब्रिटिश सरकारच्या या सगळ्या ईस्ट इंडिया कंपनीचा एक पंचनामा ज्याला म्हणता येईल तो बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या वेशीवर टांगण्याचं काम केलं आणि हे ठणकावून सांगितलं त्या प्रबंधामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची अर्थ आणि प्रशासन नीतीमध्ये की ते इथे रस्ते पूल आणि ह्या सगळे जे विकासाची कामं आहेत ते विकासाची कामं होत नाहीत, इथून पैसा सायफन होतो आणि तो दुसऱ्या देशामध्ये चाललेला आहे.
तो काळ, तो बघा फार कठीण काळ आहे, ब्रिटिशाचं सरकार आहे आपल्यावरती, बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांचं वय 1913 साली नेमकं एक 23-24 वर्षाचं वय आहे, आणि त्या वयामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश या ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भामधला हा प्रबंध तिथे सादर करतात, आणि त्यांना MA ची डिग्री मिळते. तिथूनच त्यांना PhD ची डिग्री मिळालेली आहे, ज्याचा उल्लेख आता माननीय वक्त्यांनी केला. तर त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती, त्याचा मराठीमध्ये हा जो ज्याचा अर्थ जो आहे तो हा आहे की मग ब्रिटिश सरकार स्थापन झालं, सेंट्रल गव्हर्नमेंट, प्रोव्हिन्सेस, आणि या सेंट्रल आणि प्रोव्हिन्सेसचे रिलेशन्स, त्याच्यानंतर त्यांचं जे टॅक्स कलेक्शन जे आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन पासून अशा सर्व बाबीचा एक लेखाजोखा बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या प्रबंधामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आणि हे रेफरन्सेस म्हणून पुढे खूप साऱ्या भारतामधलं फिनान्स कमिशन असेल पासून अनेक वित्तीय संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याचे रेफरन्सेस हे वापरले गेलेले आहेत. तर ह्या ज्या 2 डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामधून ह्या प्राप्त केल्या. त्यानंतर परत 1916 साली बाबासाहेब इंग्लंडला जातात, परत येतात, परत 20 साली परत ते इंग्लंडला जातात. तर या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून जी पदवी मिळवलेली आहे ती पदवी, ज्याचा उल्लेख झाला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, म्हणजे रुपयाचा प्रश्न, उद्गम आणि विकास. आता याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातली जी चलन व्यवस्था आहे, चलन जे आपलं एक दळणवळणाचं जे साधन असतं, एक्सचेंजचं जे साधन असतं चलन, त्या चलनाचा विकास कसा कसा होत गेलेला आहे याचा एक तपशीलवार हिस्ट्री भारतामध्ये जर कोणी लिहिली असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तांबे, कासे पासून सोने, चांदीच्या मोहरा ह्या सगळ्या आहेत, याचा विकास हा कसा कसा होत गेला या संदर्भातली संपूर्ण हिस्ट्री ज्याला म्हणता येईल, आणि ज्याला ऑथेंटिक हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सीच्या संदर्भातली ही बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा एन्काउंटर विथ लॉर्ड मेनॉर्ड केन्स, जे विश्वविख्यात एक इकॉनॉमिस्ट होते, लॉर्ड केन्स, याच्यासोबत बाबासाहेबांचा एक एन्काउंटर झालेला आहे. काय झालं की भारतामध्ये कुठली चलन पद्धती असली पाहिजे आणि या सगळ्या ह्याच्या संदर्भामधले जी एक कमिटी नेमली होती, आणि त्या कमिटीनी हिल्टन यंग कमिशन असेल किंवा बाकी अन्य 2 कमिशन होते, तर त्याच्यामध्ये आणि यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की भारतासारख्या विकसनशील देशाला गोल्ड स्टँडर्डच्या ऐवजी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे असलं पाहिजे. आणि असेच मेनॉर्ड केन्स आणि या सगळ्यांनी असं म्हटल्यामुळे त्यामुळे इथले सुद्धा जे काही इकॉनॉमिस्ट होते त्यांनी सुद्धा त्याची सरी ओढली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्याला विरोध केलाय. हे त्यांचं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हणणं मांडलंय की जगाचा व्यापार हा जर गोल्ड स्टँडर्ड मधून होतोय तर भारताचा जो व्यापार आहे तो सुद्धा गोल्ड स्टँडर्ड मधूनच झाला पाहिजे, याच्यावरती बाबासाहेब आंबेडकर ठाम होते. त्यालावरती काउंटर असा होता मिस्टर केन्स यांचा की भारत हा विकसनशील देश आहे, त्यामुळे भारतातलं जे चलन जे आहे हे फ्लेक्झिबल असलं पाहिजे. गोल्ड स्टँडर्ड हे कठोर चलन व्यवस्था आहे, त्यामुळे ती जी चलन व्यवस्था आहे ती फ्लेक्झिबल असली पाहिजे. तर त्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचं परत काउंटर असं आहे की यस, हे खरं आहे की गोल्ड स्टँडर्ड हे कठोर परिणाम आहे. जर जसं केन सुचवतात तसं भारतासारख्या ह्याला एक फ्लेक्झिबल असलं पाहिजे. मग तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर सरकार हे रिस्पॉन्सिबल सरकार जर नसेल तर मग अधिक
चलन निर्मिती होऊ शकते आणि चलन अधिक निर्मिती झाल्यावरती चलन फुगवटा होऊ शकतो आणि चलन फुगवटा होऊन महागाई वाढू शकते. अशा प्रकारचा एक अत्यंत जबरदस्त ज्याला एन्काउंटर जो आहे बाबासाहेबांचा हा मेनॉर्ड केन्सच्या सोबत झाला. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इन अ पब्लिक डोमेन ही वॉज द इकॉनॉमिस्ट अशा प्रकारची एक खूप मोठं शिक्कामोर्तब ज्याला म्हणता येईल तसं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये हे आपल्याला झालेलं दिसतंय. आता हे जे तिन्ही जे प्रबंध आहेत त्याच्याबद्दल मी थोडक्यात काही गोष्टी मी त्याच्यातल्या ज्या सांगितलेल्या आहेत. तर मग बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे अर्थशास्त्राच्या नेमक्या कुठल्या शाखांमध्ये त्यांचं मेन कॉन्ट्रीब्युशन आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन हे अर्थशास्त्रातल्या 2 शाखांमध्ये आहे. एक पब्लिक फायनान्स ज्याच्यामध्ये MA आणि PhD साठीचे जे कोलंबिया विद्यापीठामध्ये मांडलेले जे थेसिस आहेत ते हे पब्लिक फायनान्स मध्ये कॉन्ट्रीब्युट करतात. आणि दुसरं जे आहे ते मॉनिटरी इकॉनॉमिक्स ज्याला मौद्रिक अर्थशास्त्र आपण असं म्हणतो. तर त्या मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, बँकिंग अँड फायनान्स असे आणि खूप सारे वेगवेगळे प्रबंध त्याच्यामध्ये आहेत. नंतरचे आर्टिकल्स आहेत. त्याचबरोबर स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज नावाने एक पूर्ण त्यांचा तो जाहीरनामा, आर्थिक विकासाचा जाहीरनामा बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. खरं म्हणजे हे सगळे जे बाबासाहेबांचे जे आर्थिक विचार जे आहेत ते आजही रिलेव्हंट आहेत का? तर हो, आजही रिलेव्हंट आहेत. जसं आता वक्त्यांनी सांगितलं की ऍग्रिकल्चरमध्ये शेती ही कशी झाली पाहिजे. शेती ही सामूहिक पद्धतीने झाली पाहिजे, कोऑपरेटिव्ह फार्मिंग. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मेकनाइज फार्मिंग झालं पाहिजे हे तेव्हा त्यांनी हे सांगितलेलं आहे. आज आपण बघतो की शेती हे दिवसेंदिवस ही त्याची तुकडे होत चाललेले, स्मॉल होल्डिंग होत चाललेलं आहे. आणि त्या स्मॉल होल्डिंग्समुळे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे त्याला मिळत नाही. म्हणून बिचारे शेतकरी हे जे आहेत आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत. खरं म्हणजे जर ही समूहानी शेती केली, मेकनाइज जर फार्मिंग केलं तर कदाचित हे जे आज फार्मर सुसाईड जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती त्याचं एक सोल्युशन चांगलं असू शकतं असं मला वाटतं. थोडंसं जर आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतामध्ये परत आले तेव्हा परत आल्यानंतर त्यांनी सिडनेहम कॉलेज जे आहे मुंबईतलं त्या सिडनेहम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी त्यांनी सुरू केली. आणि ते सुद्धा तेव्हा सोशॉलॉजी अँड इकॉनॉमिक्स असा एकच विषय होता. त्यामुळे ही वॉज द प्रोफेसर ऑफ सोशॉलॉजी अँड इकॉनॉमिक्स. तर हे असं सगळं जर आपण बघितलं आणि त्यांचं विवेचन केलं तर आपल्या लक्षात असं येतं की बाबासाहेब हे मूळतः अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते, प्राध्यापक होते, इकॉनॉमिस्ट होते. आता तुम्हाला सांगतो की हे विचार, अर्थशास्त्राचे सिद्धांत मांडणं, लिहिणं हे सगळं ठीक आहे, परंतु ते प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे माझ्यासारखा जो एक अभ्यासक आहे जेव्हा तो हे बघतो तेव्हा मग 1926 साली बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सदस्य झाले तेव्हा असेंब्लीचे सदस्य झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 2-3 गोष्टी केल्या. एक, सावकारी नियंत्रण कायदा झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी इतकी अडोकसी केलेली आहे बाबासाहेबांनी. खोती पद्धत, कोकणामध्ये जी खोती पद्धत आहे ती खोती पद्धत नष्ट झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रचंड ॲडव्होकसी केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यापासून ह्या सगळ्या बाबासाहेबांना आलेल्या आपल्याला दिसतात, आलेल्या आहेत त्या काळामध्ये. परंतु ते डगमगले नाही. त्यांनी त्यांचा याच्या पाठीमागचा विचार असा होता की
जो खोत असेल किंवा जो सावकार आहे, त्या सावकारी पाशामध्ये जो या इथला जो सामान्य माणूस जो आहे, गरीब शेतकरी शेतमजूर जो आहे, तो त्या पाशामध्ये हा पिसला जातोय आणि त्यातून त्याची मुक्तता झाली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे जे आर्थिक विचार आम्ही प्रत्यक्ष मांडत असताना आम्ही हेच मांडतो की हे बाबासाहेबांना माहिती होतं दारिद्र्य का आहे. कारण त्याच्याकडे द्रव्य नाही आहे, म्हणून त्याच्याकडे ते दारिद्र्य आहे. आणि त्यात हा सावकारी पाश आणि याच्यातून त्याची मुक्तता झाली पाहिजे, म्हणून असे नवे कायदे त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. ते खूप उशिराने पास झाले, परंतु मूळ याच्यातला जो मुद्दा आहे की तुम्ही अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात, अर्थशास्त्रामध्ये शिक्षण झालंय, पीएचडी झाली, हे सगळं झालेलं आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल उपयोग काय, कसा तो करता येईल, ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्यासारख्या अभ्यासकाला की बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रॅक्टिकल इकॉनॉमिस्ट ज्याला म्हणता येईल ते तसे होते, म्हणून आज त्यांना सगळे लोक ओळखतात. बरीचशी नावं आहेत इकॉनॉमिस्टची ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेली आहेत, त्यांना आमच्या डेक्कन वरती उभं केलं तर कोणी ओळखणार सुद्धा नाहीये, कारण पब्लिक कनेक्ट कुठे आहे. थेरी मांडणं ते पुस्तकात पीएचडी सीव्ही वाढवणं याच्यासाठीचे सगळे ते विषय आहेत, मला त्याच्यात जायचं नाहीये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं वेगळेपण हे याच्यातच आहे की त्यांनी अर्थशास्त्रामध्ये केवळ थेऱ्या मांडल्या नाही, तर त्याचा उपयोग हा इथल्या सामान्य माणसाच्या विकासासाठी झाला पाहिजे, हा एक खूप मोठा विचार हा बाबासाहेब आंबेडकरांनी हा मांडलेला आहे. आणि म्हणून त्यांचं जे वेगळेपण आहे ते आपणाला सगळ्यांना उठून दिसतं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कडे मग नंतरच्या काळामध्ये खूप सगळ्या जबाबदाऱ्या आल्या. मजूर मंत्री असताना त्यांच्याकडे पीडब्ल्यूडीचं ही डिपार्टमेंट होतं, त्यांच्याकडे इरिगेशनचंही डिपार्टमेंट होतं, इलेक्ट्रिसिटीचं ही डिपार्टमेंट होतं भारताच्या सगळ्या प्लॅनिंगमध्ये. अशा सगळ्या विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे, हे आपल्या लक्षात येतं. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांच्या वरती घटना बनवण्याची जबाबदारी आली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली त्याच्यावरती ते सदस्य झाले आणि ते मसुदा समितीचे बाबासाहेब अध्यक्ष झाले आणि मसुदा समितीने पूर्ण मसुदा तयार केला आणि तो मसुदा हा राष्ट्रपतींना तेव्हा त्यांनी सादर केला. आणि तेव्हाच जे त्यांचं जे भाषण आहे, त्यांचं भाषण हे आहे की या घटनेने, या राज्यघटनेमुळे या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही प्रस्थापित होईल, परंतु या राज्यघटनेमुळे आपल्या देशामध्ये आर्थिक लोकशाही ही प्रस्थापित झाली पाहिजे. ओके. आणि हे बाबासाहेबांनी अतिशय स्पष्टपणे त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, इकॉनॉमिक डेमोक्रेसी जी आहे आणि ती इकॉनॉमिक डेमोक्रेसी कशी येईल यासाठी एक कॉन्स्टिट्यूशन म्हणून आर्टिकल 45 असेल, आर्टिकल 13, 14, 15 आणि असे जे काही आर्टिकल्स आहेत, या आर्टिकलच्या नुसार कॉन्स्टिट्यूशनने ती स्टेट वरती जबाबदारी दिलेली आहे. परंतु हा एक भाग झाला, परंतु तोच हा जो सगळा बाबासाहेब आंबेडकरांचा जो आर्थिक विचार जो आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी काय प्रयत्न झालेले आहेत किंवा बाबासाहेबांचे आर्थिक विचार हे प्रत्यक्षात येण्यासाठी, त्याचे विचार जमिनीवरती येण्यासाठी, अंमलात येण्यासाठी सरकार म्हणून जी जबाबदारी टाकलेली आहे ते केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था, जी आपली अशी 3 टियर डेमोक्रेसी जी आहे त्याच्यामध्ये हे तिघही आपापली जबाबदारी त्या परीने ते करतायत. परंतु एक सिव्हिल सोसायटी म्हणून की असे काय प्रयोग झाले आपल्या देशामध्ये की या देशातल्या तळागाळातल्या दीन दलित दुबळा जो मनुष्य आहे, या मनुष्यामध्ये एक आर्थिक क्रांती होईल किंवा त्यांचे इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट होईल, यासाठी काय प्रयोग सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून झालेले आहेत हे जेव्हा आपण बघतो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं किंवा एकूण ओव्हरऑल
ह्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी काही फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. आणि म्हणून 2005 साली डिक्की नावाची जी संस्था आहे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ही 2005 साली स्थापन झाली. आणि ते जे बाबासाहेब आंबेडकरांची जी इकॉनॉमिक लिगसी जी आहे, ती इकॉनॉमिक लिगसी हे पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपण करतो आहोत. आणि त्यामध्ये अत्यंत इनोव्हेटिव्ह गोष्टी आम्ही करत असतो. आजचं जे डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आहे, हे तरुण देश आहे आपला. 18 ते 35 वयोगटातलं 65% पॉप्युलेशन आहे. आणि या 65% पॉप्युलेशन मध्ये आज जर शेड्यूल कास्टच्या सगळ्या ओव्हरऑल 140 कोटीच्या 25% जर पॉप्युलेशन शेड्यूल कास्टचं जर आहे, आणि त्याच्या शेड्यूल कास्टच्या 35 कोटी पॉप्युलेशनच्या 18 ते 35 वयोगटातलं 65% जर पॉप्युलेशन काढलं, तर तो जवळपास 24 कोटी या देशात अनुसूचित जाती आणि जनजातीमधील 18 ते 35 या वयोगटातले सगळे तरुण मंडळी आहे. तर या सगळ्यांच्यासाठी म्हणून काय करता येईल, इतकी तर मोठी शक्ती हे आयडियल ठेवून चालणार नाही. आणि म्हणून त्यांना एक राईट डिरेक्शननी ते गेली पाहिजे. आणि म्हणून ॲज अ सिव्हिल सोसायटी म्हणून आम्ही या चेंबरच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जे आर्थिक विचार आहेत ते पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे इथली जी जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेशी कसा लढा दिला पाहिजे, तो नवा विचार आम्ही मांडला. तो काय विचार मांडला आम्ही? फाईट कास्ट विथ कॅपिटल. आता हे का झालं? कारण 1990 नंतर आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं. आणि ग्लोबलायझेशन स्वीकारल्यानंतर आपण सगळे वी आर इन अ मार्केट इकॉनॉमी. आणि या मार्केट इकॉनॉमीमध्ये आज आपण स्थित्यंतर जर बघितलं, ज्याला एक 30 वर्ष आज ग्लोबलायझेशन अडॉप्ट करून न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स हे झालेले आहेत. आणि या 30 वर्षामध्ये जर बघितलं तर खूप समाज हा पुढे गेलेला हा आपल्याला दिसतो. त्यामुळे आता या सगळ्या न्यू इकॉनॉमिक इरामध्ये आपणाला इथल्या कास्टशी, जाती व्यवस्थेशी जर आपणाला लढायचं असेल, चला आपण डेमोक्रेसी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे इझम विचारधारा आहेत, सोशलिझम आहे, कम्युनिझम आहे, पासून असे वेगवेगळे विचार आहेत ज्याच्यामध्ये इक्वालिटी आणि हे सगळं आहे. परंतु हे जरी सगळं असलं तरी नव्या युगामध्ये, नव्या इरामध्ये, इकॉनॉमिक इरामध्ये जाती व्यवस्थेशी लढण्याचे शस्त्र सुद्धा बदलले पाहिजे. आणि ते शस्त्र काय आहे? तर ते कॅपिटल आहे. आणि म्हणून फाईट कास्ट विथ कॅपिटल, बी जॉब गिव्हर्स, नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे निर्माण व्हा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही आरक्षणाचं प्रॉडक्ट नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती इथे स्थान निर्माण केलं. बाबासाहेब आंबेडकर, आपण सगळे वकील मंडळी आहात, ही वॉज अ हायली प्रोफेशनल लॉयर. ओके. आणि खूप चांगली प्रॅक्टिस ही बाबासाहेबांची होती. त्यातून त्यांचं खूप सारं अर्निंग होतं. ही वॉज अ प्रोफेशनल, ज्याला बिझनेसमन असं म्हणता येईल का? तर म्हणता येईल. तर ही वॉज एक सक्सेसफुल एक प्रोफेशनल लॉयर. त्याचबरोबर ही यूज टू ट्रेडिंग इन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि अशा सगळ्या विविध माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही संपत्ती गोळा केली, ती संपत्ती समाजामध्येच त्यांनी ती हे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. म्हणजे काय केलं? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. आज तुम्ही जिथे मुंबईचं हायकोर्ट आहे, ज्या हुतात्मा चौकामध्ये, जिथे देशातल्या, कारण मी एक रिअल इस्टेट मधला आहे त्यामुळे इंडस्ट्रीचा मनुष्य आहे, तर या देशातले हायेस्ट रिअल इस्टेट रेट आहेत. तर त्या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज आहे, पलीकडे बुद्ध भवन आहे, आंबेडकर कॉलेज आहे, औरंगाबाद मध्ये मिलिंद कॅम्पस आहे. हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अर्निंग्स मधून हे सगळं उभं केलं. तर ही जी गोष्ट आहे, ही जी लिगसी आहे बाबासाहेब, एज्युकेशन लिगसी, ती पुढे गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्कॉलरशिप वरती, एका स्कॉलरशिप वरती
परदेशामध्ये जाऊन 2-2, 3-3 डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत बाबासाहेबांनी. म्हणजे इतक्या इतका फोकस त्यांचा त्या सगळ्याकडे होता, शिक्षणाकडे. आणि ते झाल्यानंतर त्यांनी इथे समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून स्वतः पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. ती लिगसी जी आहे ती पुढे गेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जी इकॉनॉमिक लिगसी जी आहे बाबासाहेब आंबेडकरांची, आर्थिक विचाराची लिगसी, आता त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे. आणि यातूनच आम्ही बाबासाहेबांचे आर्थिक विचार खऱ्या अर्थाने जर इम्प्लिमेंट व्हायचे असतील तर काय केलं पाहिजे, एंटरप्रिनरशिप, उद्योजकता, हे सगळे विषय आहेत. नोकऱ्या जेवढ्या आहेत तेवढ्याच आहेत, सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. कुणीही कुठलंही सरकार जरी आलं तरी सगळ्यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही. म्हणून मग आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, आपण नोकऱ्या मागणारे नाही तर नोकऱ्या देणारे निर्माण झालं पाहिजे, अशा प्रकारच्या भावनिक अपील ही यातून आम्ही केलं आणि करतो आहोत. आणि त्यातून आज देशामध्ये एक इकोसिस्टम, एक सपोर्ट सिस्टम जी आहे ही तयार झालेली आहे. आणि ज्याच्यामध्ये मी कालच IIT दिल्लीमध्ये एक माझं लेक्चर होतं, त्याच्यातलं फक्त मी एकच शेवटचा भाग त्याच्यातला सांगतो मी, की आज त्याचा परिणाम कसा होतोय. म्हणजे भारतामध्ये डिक्की नावाची संस्था स्थापन झाली. त्याच्यापूर्वी काय होतं की जसं मी म्हणालो तसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या लोकांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, घटनेने जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणून काय झालं तर म्हणून सामाजिक न्याय विभाग आणि ट्रायबल अफेअर्स विभाग असे 2 तयार झाले. म्हणजे सामाजिक न्याय हा शेड्यूल कास्टचे विषय, ट्रायबलचे ट्रायबल अफेअर्स मंत्रालय भारत सरकार स्तरावरती, राज्य सरकार स्तरावरती आणि लोकल बॉडीज मध्ये, हे सगळं त्याच्यामधून तयार झालं. मग त्यातून पुढे काय आर्थिक विकासासाठी काय झालं तर मग शेड्यूल कास्ट फायनान्स कॉर्पोरेशन, शेड्यूल ट्राईब फायनान्स कॉर्पोरेशन, आणि आज मितीला ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्टेट्समध्ये जे आहेत ते डिफंक झाल्यासारखे हे सगळे झालेले आहेत. आणि त्यातून लाईव्हलीहूड कसं निर्माण होईल अशा स्वरूपाच्या एक सपोर्ट सिस्टम होती. परंतु आम्ही जे पुश केलं ऍज अ चेंबर म्हणून, सरकारशी एक डायलॉग केला, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदा आहेत किंवा या सगळ्या परिषदांमधून त्यांनी एक आपली विद्वत्तापूर्ण विवेचना असतील, निवेदन असतील, हे मांडली आणि त्यातून असंख्य गोष्टी ह्या झाल्या. तशाच प्रकारे डिक्की सुद्धा ऍज अ चेंबर म्हणून आम्ही काही रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही, कुठलाही चेंबर असं करत नाही. तर त्यामुळे आम्ही सुद्धा तोच मार्ग फॉलो केला. डिबेट, डिस्कशन, इंटरव्हेन्शन, डेलिब्रेशन आणि या सगळ्या माध्यमातून अपार्ट फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि ट्रायबल अफेअर एक पूर्णपणे आर्थिक विकासासाठी ची इकोसिस्टम जी आहे, ज्याच्यामध्ये SC ST उद्योजकांकडून खरेदी करणं असेल, 4% खरेदी भारत सरकार करतं, राज्य सरकारही करायला लागलेली आहेत. त्याचबरोबर फायनान्शियल सपोर्ट म्हणून स्टँडअप इंडिया, मुद्रा. तर मुद्राची मी केस स्टडी जी आहे ती परवा मी IIT मध्ये प्रेझेंट केली. आता आज मितीला भारतामध्ये 45 कोटी अकाउंट्सला 27 लाख कोटीचं फंडिंग झालेलं आहे. ओके. आणि याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे 23% अकाउंट्स आहेत. जवळजवळ 10 कोटी अकाउंट्सला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या लोकांना फंडिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 5-1 लाख कोटीचं फंडिंग हे झालेलं आहे. सो आता ही इतकी मोठी गोष्ट आहे, म्हणजे या देशातली सगळ्यात मोठी सोशल अँड फायनान्शियल इन्क्लुजनची स्कीम आहे. आता हे काय आहे तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराचं एक प्रॅक्टिकल स्वरूप आहे, जेणेकरून हा जो समाज आहे तो समाज हा इक्वल फुटिंग्स वरती कसा येईल त्यासाठीचा हा सगळा प्रयास. अशा असंख्य गोष्टी आम्ही सरकारच्या सोबत पॉलिसी निर्माण करताना ह्या सगळ्या केलेल्या आहेत. शेवटी आम्ही असंच म्हटलं की येस, भारत हा विकसित झाला पाहिजे, तो व्हायलाच पाहिजे, पण जो बॉटम ऑफ पिरॅमिड जो आहे त्या बॉटम ऑफ पिरॅमिडचं सोशल अँड फायनान्शियल इन्क्लुजन झालं पाहिजे.
भारताचा विकास झाला पाहिजे तर झाला पाहिजे, मग तो व्हर्टिकल झाला पाहिजे का हॉरिझॉन्टल झाला पाहिजे, तर आमचं असंच म्हणणं आहे की तो हॉरिझॉन्टल विकास झाला पाहिजे, जेणेकरून समाजाचे जे सर्व घटक आहेत ते सगळे त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतील. तर मुद्रा हे मी एक छोटं एक्झाम्पल सांगितलं, तर असे अनेक गोष्टी भारत सरकारने ह्या केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराला प्रत्यक्ष रूपात कारवाई करण्यामध्ये सरकार आणि सिव्हिल सोसायटी म्हणून आम्ही आणि असे अनेक जण आता निर्माण झालेले आहेत ते आम्ही करतो आहोत. आणि मला वाटतं असं करत राहणं आणि भारत हा 2047 साली जेव्हा विकसित राष्ट्र होईल तर त्याच्यामध्ये या विकसित भारतामध्ये विकसित पददलित मनुष्य हा कसा होईल हे पाहणं हे आपल्या सगळ्यांचं हे काम आहे. आणि मला असं वाटतं की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने आपण जे काही आज हा विचार आणि चर्चा करतो आहोत, आणि खरं म्हणजे असं स्वप्न बघणं विकसित भारतामध्ये विकसित दलित हा कसा होईल, हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे आर्थिक विचार हे प्रत्यक्षात येतील असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. त्यामुळे आम्ही एक आमचं डिक्की नेक्स्ट जेन म्हणून जे प्लॅटफॉर्म आहे तो खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्याची टॅगलाईन ही आहे की डिस्रप्टिंग अवर ओन स्टेटस्को वॉकिंग टुगेदर. म्हणजे आम्ही असं ठरवलंय की आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये एक आमूलाग्र बदल घडवायचा आहे. आणि तो घडवत असताना वॉकिंग टुगेदर म्हणजे अलोन होणार नाही, तो सर्वांच्या सोबत हा बदल हा झाला पाहिजे. तर हा विचार घेऊन आपण मार्गक्रमण करतो आहोत. आणि मला आपण बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक दृष्टिकोन आणि पैलूबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. नवीन धडे देखील युवा अधिवक्ता आणि अधिवक्तांना मिळाले. त्यासाठी आपले मनपूर्वक आभार सर. आता मी ऍडव्होकेट अंजली ताई हेळेकर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. एक 2 मिनिटं चुकून रिमूव्ह झाल्यात अंजली ताई, 1 मिनिटात त्या ऍड होत आहेत. हो हो सर. मी अंजलीताई हेळेकर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करा. नमस्कार. आज आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे की डॉक्टर आंबेडकर यांचे अभ्यासक मिलिंदजी कांबळे
की ज्यांनी स्वतःच्या कृतीतून डॉक्टर आंबेडकरांचा विचार काय होता, आर्थिक विषयी विचार काय होता, हे अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेतून नोकरी करणारा नाही तर नोकरी तयार करणारे व्हा, या प्रेरणेतून त्यांनी डिक्कीची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणापासून त्यांनी पूर्ण त्यांच्या आयुष्याचा आढावा घेतला आणि सावकारी नियंत्रण कायदा किंवा खोटी पद्धत नष्ट करणे यासाठी केलेल्या कामांचीही त्यांनी आपल्याला थोडक्यात ओळख करून दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रॅक्टिकल इकॉनॉमिस्ट होते, ज्यांनी लोकांचा विचार केला आणि फक्त थिअरी न मांडता आर्थिक विषयावरील अभ्यासाचा लोकांच्या जीवनावर कसा परिणाम झाला पाहिजे, तो योग्य स्वरूपामध्ये सगळ्या समाजाची प्रगती होण्याच्या दृष्टीने तो प्रयत्न झाला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. आणि ते मिलिंदजींनी आपल्यापर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवलं. डिक्की या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इकॉनॉमिक लिगसी सांभाळण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि तेच करत असताना जाती व्यवस्थेशी लढा हे करण्यासाठी आताचं नवीन शस्त्र जे कॅपिटल हे असू शकतं, याचा प्रभावीपणे वापर कसा सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांपर्यंत त्याचा उपयोग करता येईल हे त्यांनी प्रभावीपणे मांडलं. तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे खूप मोठे विचार मांडले, परंतु आपल्या सगळ्यांपर्यंत पटकन पोहोचवता येतील आणि थोडक्यात आढावा घेता येतील या दृष्टीने मी हे विचार मांडले. मी विचार मांडले म्हणण्यापेक्षा त्यांनी विचार मांडलेले आपल्यापर्यंत परत म्हटले. तर धन्यवाद मिलिंदजी, मला ही संधी दिली की आयोजकांचंही धन्यवाद की मला ही संधी दिली की आजच्या आपल्या या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं. धन्यवाद. धन्यवाद अंजलीताई. आता मी ऍडव्होकेट वैशाली चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाचे आभार मानावे. वैशाली ताई, अनम्यूट करून. आपण अनम्यूट आहात. आपण म्यूट आहात. आपण अनम्यूट करा. ओके. हो चालेल. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत यांच्या वतीने समरसता दिनानिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेतील आजचे पहिले व्याख्यान डॉक्टर B.R. आंबेडकर द्वारे भारताचा आर्थिक आढावा या विषयावर संपन्न झाले आहे. आजचे व्याख्यान मूर्ती माननीय पद्मश्री डॉक्टर मिलिंदजी कांबळे यांनी या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी ऍडव्होकेट वैशाली चौधरी, महिला प्रांत समन्वयक सरांचे मनपूर्वक आभार मानते. बाबासाहेबांचे अर्थशास्त्रातील प्रामुख्याने सार्वजनिक वित्त व मौद्रिक अर्थशास्त्र या दोन शाखेतील त्यांचे योगदान, शेतकऱ्यांसाठी त्यांनी सुचवलेले सांघिक व यांत्रिक शेती, आर्थिक लोकशाही स्थापन व्हावी यासाठी त्यांचे अथक प्रयत्न, या सर्व विषयावर सरांनी अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते. त्याचबरोबर आजच्या या आभासी व्याख्यानमालेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती ऍडव्होकेट अंजलीताई हेळेकर, राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांचेही मी मनापासून आभार मानते. आजच्या या व्याख्यानमालेला प्रामुख्याने उपस्थित असलेले ऍडव्होकेट संजीवजी देशपांडे, क्षेत्रीय संयोजक अखिल भारतीय अधिवक्ता परिषद यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच देवगिरी प्रांताचे प्रांताध्यक्ष ऍडव्होकेट श्रीकांतजी अदवंसर यांनी आजच्या व्याख्यानाचे प्रास्ताविक केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या ऍडव्होकेट संगीता बागुल, महामंत्री अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या व्याख्यानाला एकसंध सूत्रात गुंफणारे श्री गोविंद झालटे, प्रांत विधी विद्यार्थी प्रमुख देवगिरी प्रांत आणि सर्व कार्यकारिणी सदस्य देवगिरी प्रांत यांचेही मी आभार मानते.
आजच्या या आभासी व्याख्यानमालेला उपस्थित असलेल्या सर्व अधिवक्ता बंधू भगिनी आणि ही आभासी व्याख्यानमाला प्रभावीपणे संपन्न व्हावी यासाठी अथक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संपन्न झाले असे मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू. देवीदास, स्क्रीनशॉट घ्या. मी घेतो.